उघड बये दार उघड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सहकार नगर वडाळा पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या शैला प्रमोद ठाकूर या वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी. सहकार नगरमधलंच हे मंदिर 43 आणि 46 या 2 बिल्डिंगच्या मध्ये असलेलं हे मंदिर. आणि या साईबाबांच्या दर्शनानंतर आता आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. श्रद्धा आणि सबुरी हे 2 शब्द किती महत्त्वाचे. श्रद्धा ठेवा आणि हो पेशन्स ठेवा, सबुरी ठेवा. एक ना एक दिवस तुमचं इच्छित साध्य पूर्ण होणार. तेव्हा आता या 2 शब्दांचा अर्थ या घरात कसा घेतला जातो ते बघूया. किंवा हे 2 शब्द या कुटुंबामध्ये कसे आचरणात आणले जातात तेही जाणून घेऊया. भेटूया ठाकूर कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. बरं मला सांगा, एकीकडे साईबाबांचं देऊळ, त्यानंतर इकडे शंकराचं दर्शन, हे कसं काय म्हणजे रोज दर्शन इकडे घेता का तुम्ही? रोज. मग मला तुम्हाला विचारायचंय की आचरणामध्ये श्रद्धा आणि सबुरी आणतात रौद्र रूप? ते आता तुम्हाला माझी पुढची स्टोरी कळल्यानंतर तुम्हाला कळेल मी किती श्रद्धा आणि सबुरी धरलेली आहे ती. म्हणजे स्टोरी आहे. पटकन उखाणा घ्या ना. संसाराच्या अडगळ वळणावर लांबूनच ठेवला आईबाबांनी पाठीवर हात. त्याला साथ दिली सासू सासऱ्यांच्या पुण्याईनी. प्रमोदरावांचं नाव घेते ठाकूर कुटुंबाची अर्धांगिनी. वा 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 वा. द्या. धन्यवाद. धन्यवाद. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर प्रमोद ठाकूर. नमस्कार. हा माझा मुलगा 2 नंबर सिद्धेश ठाकूर. ही माझी मामी उज्ज्वला शहा. नमस्कार. ही माझी बहीण सीमा परब. नमस्कार. ही तिची मुलगी साक्षी परब. नमस्कार. ही माझी दुसरी बहीण भारती कांबळे. नमस्कार. ह्या माझ्या मैत्रिणी गौरी आणि दीप्ती. अच्छा अच्छा. नमस्कार. आणि हा आमचा सगळा सहकार नगरचा परिवार. नमस्कार. तर हात दाखवा ना सगळे. आणि ह्या मला माझ्या आईच्या जागी आहे. नमस्कार. नमस्कार. त्या खूप लांबून आल्यात. काळा चौकी म्हणजे तुमच्या बालपणाच्या इथे. हो का? हो. अबुदयनगर. अभ्युदयनगर. हा. त्या मला माझ्या आईच्या जागीच आहेत. एकंदरीत आपण बघितलं की एकदा बोलायला सुरुवात केलं की वहिनी थांबत नाही. हो. म्हणजे श्रद्धा आहे पण सबुरी आहे. सबुरी पण आहे. सबुरी आहे ना. आहे 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 आहे. तेव्हा आता मी सुरुवात करतो आजच्या गप्पांना. चला जाऊया वहिनींच्या घरी. साईबाबाच्या मंदिराला संगमरवरी फरशी दिनकररावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. ऋण ऋण चालत होते. खिडकी वाट पाहत होते. घरात आले गुणाचे, बाहेर जोडे कोणाचे, सासूच्या पोटचे, पंचांच्या पाटचे, अडका देईन फुलाला, भुलले मी वसंतरावाच्या रूपाला. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? सहकार नगर. बालपण सहकार नगरमध्ये. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? वडाळा गावातल्या सहकार नगरमध्ये. व्हेरी गुड. छान. मग सहकार नगरमध्ये आलात तेव्हा किती नंबरमध्ये राहत होता? हे 45. तुम्ही 45 आणि तुम्ही 42. 42. बरं. लग्न कधी झालं? 83. 1983. उद्या आमचा बर्थडे.
लग्नाचा वाढदिवस आहे उद्या उद्या. हो अरे शुभेच्छा, टाळ्या वाजवा जरा. काय करतात दोघेही सहकार नगर मधले. मग काय अरेंज मॅरेज का? हो, म्हणजे वैदिक पद्धतीत लग्न ते केलं. लग्न लव्ह झालं. मॅरेज. हा? लव्ह झालं आधी, नंतर मग अरेंज लग्न केलं. नाही नाही, पण हे कसं झालं? कसं म्हणजे असं आता आमचा काळ 30 वर्षापूर्वीच आहे. अच्छा, त्या 84. काळातलं. हो हो, म्हणजे राजेश पेशवे खन्ना वगैरे म्हणजे होते. गरीब राजेश खन्ना, बबिता श्रीमंत, त्या टाईप. कारण आम्ही त्या टाईपचे सिनेमे बघायचो, बरोबर की कुठलं नाही? आहे? चित्रपटाचं नाव काय? नाही, चित्रपटाचं नाव सांगणे त्या काळचा इतिहास सांगते, चित्रपटाची स्टोरी सांगते. काय काय? हिरो श्रीमंत, हिरोईन श्रीमंत, हिरो गरीब. त्याच परिस्थितीतून आम्ही सगळं हे चित्रपटाचं नाव काय केलं. आहे? नाव माहित नाही, सगळ्या रेग्युलर तशीच स्टोरी असायची पहिला. थांबा एक मिनिट. तुमच्यापैकी अशी विनोद किती खन्ना, story? राजेश खन्ना ह्या पण त्याच काळातल्या आहेत माझ्या फ्रेंड. हो. मग कसं काय जमलं कसं पण? असंच ओळख, कॉलनीतली मुलं मुली ओळख, मग कोणी कोणाला प्रपोज केलं? असं दोघांनी केलं. नाही नाही, नाही, तुम्ही सांगा. दोघांनी, खरं काय? दोघांनी. थांबा आता तुम्ही बोला. नाही, मीच केलं. तुम्ही बोलू द्या ना त्यांना. बोला बोला, काय खरं काय सांगा. कारण बरोबर आहे, तुम्हीच प्रपोज करला आणि आम्ही हसत खेळत लग्न झालं आमचं. नाही नाही, ते कळलं मला, हसत केलं. पण कुठे कुठे प्रपोज केलं आठवत आहे तुम्हाला? कॉलनी एवढी तुम्हाला मोठी. विचारलंय का मी? सांगा ना कुठे. ते नाही, ते कॉलनीतच झालं, पण बाहेर नाही कुठे, कॉलनीतल्या कॉलनीत. मग कसं काय, कसं प्रपोज केलं तुम्ही त्या? माझ्या काळामध्ये निदान मोबाईल हा प्रकार नव्हताच. बरं. बरोबर. तुमचा काळ म्हणजे ना मला ना काळ म्हणजे आता तुम्ही विचार करा, 31 वर्ष झाली म्हणजे आधी पूर्वी मोबाईल हा नव्हता. आणि त्यावेळेला प्रपोज करायचं एवढं हे आताच जसं नवीन पिढी जसं करते तसं आमच्या वेळेला नव्हतं. एक मिनिट, तेव्हा छुपे एक मिनिट. छुपे असं होतं. नाही नाही, छुपे छुपे छुपे. छुपे विचारलं त्यांना. इथेच कॉलनीमध्ये काय विचारलं? असंच. काय? आता विचारायचं काय, एवढी वर्ष फिरलो मग ते कळणार ना, करणार म्हणजे. नाही पण फिरलात कसे? फिरलं म्हणजे असंच. कसं? चौपाट्या हे ते किल्ले तुम्ही बिल्ले. जायचे? हो. किल्ल्यावर गेले होते? हो, सायन्सचा किल्ला. पॅटर्न होता, हा, पॅटर्न होता सायन्सचा किल्ला. सायन्सचा किल्ला ठरलेला स्पॉट. काय पण तिथे जायच्या आधी एकमेकांना प्रपोज करणं असेल ना, असंच कसं काही जाणार फिरायला? अरे आता ओळख झाल्यानंतर आपण प्रपोज काय करणार, फिरायला जायचो. फिरून फिरून दमलो, मग म्हटलं चल आता करून टाकूया. मग तुम्ही इतके फिरत होता त्या सहकार नगर मध्ये कोणाला नाही, पाहिलं? माहित होतं मला. नाही, सर्व बहुतेकांना कोण माहिती. सांगणार. हा, डेअरिंगच नव्हती कोणाची. कशाला कोण काय बोलणार. घरी कळल्यावर काय झालं? नाही, कळलं, विरोध होता. आई बाबांचा विरोध होता. मग काय केलं? आता काय करणार, लग्न केलं ना नंतर. कसं काय? थोडं भागमभागी केली ना मी घरातून. पण यांच्या घरची सगळी फॅमिली होती. वैदिक पद्धतीत आदर्श विवाह मंडळ दादरला हॉलमध्ये लग्न केलं. लग्न केलं. बरं, पण मग लग्न व्यवस्थित झालं. हो, झालं. मग त्यानंतर खऱ्या अर्थाने तुमचा प्रवास सुरू झाला. खूप स्ट्रगल, खूप मेहनत, खूप कष्ट. बरं, मग स्ट्रगल कशा पद्धती? हे मिलमध्ये होते, त्याच्यानंतर घरी गॅस पंचिंगची मशीन होती, ते आल्यानंतर ते करायचे. मी 3 वेळ ट्युशन्स घ्यायची. 30 वर्ष मी ट्युशन्स घेतले, ह्याच वर्षी मी बंद केले. त्याच्यानंतर आंबेडकर कॉलेजला सुपरवायझिंग करायची. बँकांच्या परीक्षा असतात संडेला, तेव्हा जायची सुपरवायझर. किती काम खूप काय केलं. खूप साथ दिली. हो, खूप साथ. दोघांनी एकमेकांना खूप साथ दिली. तिच्या साथीमुळे आज आम्ही पण वरती आलो. हो, पुढे कॉलनीला माहिती आहे. मी तसं सांगू शकत नाही, पुढे कॉलनी सांगेल. तिच्या साथीमुळे आम्ही आज भरून आलो. माझे बाबा पाहिजे होते. माझ्या बाबांना मी खूप मिस करते. मग लग्नानंतर घरच्यांनी लगेच स्वीकारलं का वेळ गेला? नाही, 10 वर्षानंतर बोलायला लागले. काय सांगता? मग याच कॉलनीत असून बोलणं नव्हतं? नाही, आणि कधी अपशब्द पण त्यांनी वापरलेला नाही. जरी शेजारून गेले तरी कधी अपशब्द. ह्या माझ्या बहिणी आहेत. नमस्कार. सगळा तो कालखंड तुमच्या नजरेकडे? ती माझी भाची आहे आणि माझी 2 नंबर बहीण तर तुमची खूप फॅन आहे, बोरवलीला राहते. बरोबर. पण तिच्या बाबतीत एक हे घडलंय, त्याच्यासाठी पण तुम्ही प्रेयर करा. कारण शक्यतो तुम्ही दुराव्याला जवळ करता असं मी खूप वेळ पाहिलेलं आहे. तर तुम्ही आता त्याच्यासाठी एक प्रेयर करा. तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. तिचा मुलगा मोठा कसं ऍक्सिडेंट झालं, तुम्ही वाचलं असेल, सगळ्या पेपरला आलेलं. बोरोली लिंक रोडला ऍक्सिडेंट झालं. 5 जण होते, सगळे इंजिनिअरिंगची मुलं. आता 1 महिना 8 दिवस झाले कोकिळाबेनला ऍडमिट येतो. वाटेल, बरं वाटेल. थोडं तुम्ही पण प्रेयर करा सगळ्यांच्या याने. आज खरं या भागाला येताना आपण साईबाबांचे त्यामुळे मी थोडे हे पण आहे. आणि त्याचबरोबर आपण दर्शन घेतलं ते शंकराचंही.
आपण काय मागणार? सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ द्या असं म्हणत असताना डॉक्टरांची पण खूप शिकस्त चालू आहे, त्यांच्या प्रयत्नांना यश होऊ दे एवढीच इच्छा आहे. येईल यश येईल आणि त्यासाठी घराघरातून आपण प्रार्थना करूया, कारण प्रार्थना जास्त महत्त्वाची आहे आणि येईल डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आणि पुन्हा तो व्यवस्थित हिंडू फिरू शकेल. धन्यवाद. आपण प्रार्थना करूया आणि त्याचबरोबर तुम्हाला विचारतो, या कधीच रागवत नाहीत का हो? नाही एवढं नाही कधी झालं. नाही ना, म्हणजे तुमच्यावर नाही, मी सगळ्यांवर विचारतो. कोणावर हा? बरं तुम्ही का हसला तो? आज फारच खरं बोलतायत का ते? सहकार नगर मधलं तेव्हाचं वातावरण आजही तसंच आहे का? नाही, खूप बदललंय. त्यावेळेचे जसे सण उत्सव आमच्या वेळेला जसे आम्ही करायचो सगळे एकत्र येऊन बिल्डिंग मधले, तसे आता सण उत्सव होत नाही. कारण आता प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यामध्ये असतो, कोणाकडे वेळ नसतो. मेन म्हणजे वेळ नाहीये. तर वेळ काढला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून आता उत्सव पुन्हा एकदा त्याच दणक्यात साजरे केले पाहिजेत. कारण मी सुद्धा आताची पिढी करते, पण थोडं नामानुसार असं. कारण मी अनुभवलेलं आहे. कारण मंगलगाणी जंगलगाणीचा माझा कार्यक्रम पहिला आउटडोर माझ्या मते आठवतोय तो सहकार नगर मध्येच झाला होता गणपतीमध्ये. आणि तेव्हा माझा मित्र अनिल खाडे, 24 आज नाहीये तो दुर्दैवाने, पण अनिल खाडे, शिरीन राजे, ही सगळी मंडळी, ज्ञानेश्वर मध्ये अनिल वगैरे, हे छान, ही सगळी मंडळी ज्यांच्यामुळे सहकार नगर मधल्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सुद्धा कितीतरी वेळा नाचण्याचा योग मला आलाय. त्यामुळे मला माहितीये की सहकार नगर मध्ये उत्सवाचं वातावरण कसं होतं. खूप होतं. तेच वातावरण पुन्हा येऊ, तीच इच्छा, सगळ्यांनी थोडासा वेळ काढू, ही इच्छा. शेवटी वेळ महत्वाची, कारण आता पुढच्या खेळात सुद्धा ना वेळ देणार आणि तेवढ्या वेळेत जेवढं सांगणार तितकं वजन वहिनी गोळा करणार का ते बघणार. वजन 366 ग्रॅम. चला वेळ 366 ग्रॅम. लवकर, आता मजा येणार. अरे डब कुठे टाकला? बऱ्याचशा घरांमध्ये वस्तू गोळा करून ठेवतात म्हणून आपण आल्यावर त्या वेगळ्या करतो. 30 सेकंद झाली. 30. घ्या लवकर, दुसऱ्या वस्तू आणा. आम्ही हुशार आहोत, हुशार आहोत. आली आली आली. 366. 1 मिनिट होऊन गेलेला आहे. बरोबर एकदम शार्प झाला. 30 सेकंद राहिलेली आहे. 3 ग्रॅम पाहिजे. 10, 9, 8, 7, 6, तुम्ही नाही, 5, 4, 3, वेळ संपली. झाले 66. झाले तो काटा बदलतो लगेच. झाले 66. 366 ग्रॅम सांगितलं आणि 368 ग्रॅम झालेला आहे. तो डब भरलेला तुम्ही नेला कसं? असं नाही न्यायचं. कुठला टप? टपामध्ये मी काढून ठेवलेलं. काय काढून ठेवलेलं? तेच छोट्या छोट्या वस्तू. खेळ हा खेळ आहे आणि या खेळामध्ये छोट्या छोट्या वस्तू घरातल्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत, ते गोळा करून ठेवतात आणि आम्ही घरात गेल्यानंतर तेच करतो. केवढं गोळा केलं होतं बघायचंय तुम्हाला? बघायचंय? 1 मिनिट. प्रत्येकीने आणलेलं मदतीसाठी, प्रत्येकीने आणलेलं. ये है स्टॉक. केवढा स्टॉक आहे बघितलं. हा माल जप्त करण्यात आलेला आहे. वहिनींनी आधीच या वस्तू गोळा करून ठेवल्या होत्या. खेळाची गंमतच ती आहे की गेल्यावर तुम्ही घरातल्या किती वस्तू कुठे आहेत त्या कशा घेता आणि येऊन ते वजन करता. शाळेपासूनची जी सवय आहे आणि म्हणूनच आदल्या दिवशी पेपर दिला जात नाही. नमस्कार. बरं, आता तुम्ही पटकन सांगा, मिस्टरांनी स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करावा? नाही, कोणता नाही, आहे तसे छान आहे. तुम्ही सांगा, वहिनींनी स्वभावात कुठला बदल करायचा? आहे तो बरोबर, छान आहे. व्हेरी गुड. म्हणतात ना एक दुजे केली ते असं. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी सांगा यांच्याबद्दल. नाही, मम्मी आज जे पण आम्ही आहोत ते मम्मीमुळेच आहोत. फक्त एवढे थोडी हायपर होते, खूप बडबड करते. काय सांगताय? डोकं खात असते. बाबा तर म्हणाले काहीच नाही, शांत असतात. त्यांना बोलत नसेल, आम्हाला बोलते.
ह्याला म्हणतात मुलं. करेक्ट बोलतात. बाकी आहे तशी खूप चांगली आहे. फक्त कधी कधी थोडंसं शॉर्ट टेम्पर्ड होते तेवढंच. अजून कोण बोलणार? ती माझी मोठी बहीण आहे, पण तिने खूप छानपैकी संसार केला, मुलांना चांगलं घडवलं, तिने शिक्षण दिलं, तिने खूप एकदम याच्यामधून कष्ट करून मेहनत करून तिने हे दिवस आणलेले. खूप आम्ही बघितले लहानपणापासून, खूप हे केलं तिने. पण आता तिने ह्याच्या पुढे जरा भावजीनं शांत हे करून मुलांना जास्त हे करावं आणि बहिणीनं कधीतरी फोन करावा, कामानिमित्त नाही असं. बोलण्यात इतका वेळ जातो ना, कुठे फोन करणार? नाही तिने वेळ काढावा बहिणींसाठी, फक्त कामापुरती नको तर कधीतरी आमची तरी चौकशी करावी ही आमची अपेक्षा आहे. आणि आमच्या पण कार्यात कुठल्या तिने यावं, जरा वेळेवर यावं असं आमचं ठेवायचं एवढं. माझी खास मैत्रीण शैला प्रत्येक आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये ती असलीच पाहिजे. आता अभिनय करणार आहेत ते आता तुम्ही यांना चांगले मार्क्स मिळवून द्या. हा, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय, फक्त हा अभिनय करत असताना ओठांची हालचाल होणार नाही याची काळजी घ्या. आम्ही दोघं राजा राणे, तुझी माझी जोडी. नवीन नवीन जुनं नवीन किती शब्द आहेत? आम्ही दोघं राजा राणी. तू तिथे मी, तू तिथे मी, आम्ही सर्व 10 सगळीकडे तुझ्या 8 बोलायचं नाही. तू तिथे मी, आपण 6 प्रेमासाठी काही 5 नोकरी मिळेल नवऱ्याला. आपली माणसं 2 आम्ही सगळे गोंधळ 1 आम्ही सगळे 0-1 संपली. तुमचं आमचं जमलं. मराठी गाणं. क्या बात आहे. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला. आता म्हण ओळखा. मला धडधडायला लागला. वेळ सुरू झाली. पाय थेंब थेंब शाळेत बोल. किती वर्ड आहेत त्याच्यामध्ये? 3च वर्ड आहे. म्हण आहे. हो म्हण मोठी आहे. हा पहिलं. बोलत आहे. बोल ना. बोल अक्षर आहे. बोल. ऍक्टिंग कर, ऍक्टिंग कर. ओठांची हालचाल होते. ताकद पेलवान टेकल्या जावं दंड. नाणे 10 9 पाऊले 8 हे काय आहे? हा काय प्रकार आहे? दोन वेळ संपली. शिकेलं नाव ते प्रयत्न माणूस ते एवढं मी करते ना रगडता. टब लपवल्यामुळे सगळी. आणि आता एक पटकन चिठ्ठी काढायची आहे. हा, हे एक चिठ्ठी काढायची. झी मराठीकडून ही भेट. नाव काय तुझं? रुणाल मिलिंद चव्हाण. शाळा कुठली? ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल. बापरे, किती छान बोलते. अभिनंदन. नाव आहे मानसी चव्हाण. माझं नाव मानसी केदार चव्हाण. कुठे राहता तुम्ही? वडाळा सहकार नगर. किती नंबर बिल्डिंग? बिल्डिंग नंबर 31 रूम नंबर 11. कोण कोण असतं घरी? आई वडील आणि आम्ही दोघं. मग आता घरातलं कोण आहे इकडे? आता घरातलं कोण आलेलं नाहीये. नाही आलंय. सहकार नगर हेच एक खूप मोठं कुटुंब आहे. तेव्हा आता टाळ्यामधून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठण. दोघींनाही 10-10 संधी आहेत आणि या 10 संधीमध्ये एक टप्पा पडून तो चेंडू समोर लावलेल्या बास्केटमध्ये जाऊन थांबला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठण. मधोमध जे गुलाबी रंगाचं बास्केट आहे त्यामध्ये जर चेंडू गेला तर मात्र 2 गुण मिळणार. बाकी सगळीकडे 1 गुण. बघूया कोण पैठणीचं विजेते ठरतं आहे. सुरुवात तुमच्यापासून. या. Gigi,
थांबा, 5 संधी झालेल्या आहेत, गुणसंख्या 0. आता 5 संधी तुमच्यासाठी. पुढच्या 5 संधी. 1. तुमच्यासाठी 4 संधी. जोरात. हा जर मधोमध गेला तर 2 गुण मिळू शकतात आणि बरोबरी होऊन अजून 5-5 संधी मिळू शकतात. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. बरं, ही मिस्टरांना द्यायची आहे. उपविजेत्या ठरल्या चव्हाण वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या ठाकूर वहिनी, त्याला तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. धन्यवाद. सहकार नगर मध्ये रंगलेला वडाळ्यातला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.